इकडे मुंबईतल्या सिद्धार्थ कॉलेजच्या पाठोपाठ दादरमधलं आंबेडकर भवनही वादाच्या भोवऱ्यात आलंय। या भवनाची मालकी असलेला आंबेडकर ट्रस्ट आणि आंबेडकरांचे कुटुंबीय यांच्यामध्ये या जागेच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून झगडे आहेत। या इमारतीच्या पुनर्विकासाकरता तिथे काल रात्री पाडकाम करण्यात आलंय। त्याला आंबेडकरांच्या कुटुंबियांनी विरोध केलाय आणि या पाडकामाचा निषेध केलाय। त्यामुळे यापुढील काळामध्ये आंबेडकर भवन ट्रस्ट विरुद्ध आंबेडकर कुटुंबीय यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आणि तो वाढण्याची शक्यता आहे। या प्रकरणी आंबेडकर भवन ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर गायकवाड यांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे। आंबेडकर भवनच्या पाडकामानंतर प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। या ट्रस्टमध्ये आम्ही मेंबर कोणी नाही आहोत। आहेत ट्रस्टीज ते सगळे इतर सगळे जण आहेत, त्याच्यामुळे असणारा असं नमूद केलेलं नाहीये। पण आम्ही कोणीही ह्या ट्रस्टमध्ये यावं असा कधी प्रयत्न केलेला नाही त्याच्यामध्ये। आणि त्याच्यामुळे हे ट्रस्टी जे आहेत ते वेगळे आहेत, फक्त सामान्य माणसं आहेत। त्यांच्यावरती हे आता अधिकारी झालेले जे आहेत ते दादागिरी करून हा ट्रस्ट कॅप्चर करायला बघतात आणि जागा विकायला बघतात। आंबेडकरांनीच नमूद केलं असल्याची माहिती पुढे येते की आंबेडकर भवनाच्या ट्रस्टवरती आंबेडकर परिवारातलं कुणी येऊ नये असं कुठेही लिहिलं असेल तर मी आपल्याला असं कोणी दाखवलं तर मी माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातून पाठीमागे होईल। हे सर्व अफवा या इथे चर्चेला जातात आणि लोकांमध्ये खोट्या नाट्या अफवा उठून आपण केलेल्या गैरकृत्यांवरती झाकण आणि पडदा पाडण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा असं कुठेही नाही।